नमस्कार. काल माझा विषय होता पर्शियाकडून आपण काही शिकणार का. आणि मग माझ्या मैत्रिणींचे ह्या विषयावर खरंच त्यांना माहीतच नव्हतं की अगदी आत्ता 100 वर्ष होतील की त्याच्या आधी पारशी लोक चा देश हा पर्शिया होता. तिथून त्यांना हकलवलं किंवा त्याचं इस्लामीकरण झालं आणि त्याचं नाव इराण झालं हे माझ्या मैत्रिणींना माहीतही नव्हतं. आणि याचा मी दोष त्यांनाही देत नाही, कारण मीही आता हे मोबाईलमुळे मला कळलेलं आहे. ह्याच्या आधी पारशी आले होते, ते गुजरातमध्ये पहिले उतरले वगैरे वाचलं होतं, पण पर्शियातून आले वगैरे एवढं डोक्यात नव्हतं आता. हे आता मोबाईलमुळे खूप गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा आपण गुगलमध्ये जाऊन बघू शकतो. बऱ्याच यूट्यूबवर आपल्याला ह्याबद्दल माहिती देतात, त्यामुळे कळतं. आणि नसेल माझ्या मैत्रिणींना जास्त वेळ मिळाला ते गुगल सर्च करायला, किंवा मग आमच्या संभाषण झालं आणि त्याच्यातून मग माझी एक मैत्रीण, म्हणजे तिने एकदम लाईटली उत्तर दिलं हसत हसत की म्हणजे माझं असं म्हणणं होतं की आपल्याकडे महिला सशक्तीकरणासाठी इतके उपाय करून आपण महिलांना मतदानासाठी प्रवृत्त करतो, प्रेरित करतो आणि जिंकून याचा प्रयत्न करतो. च्या उलटं मुसलमान कधीही कुठल्याही पद्धतीचं सशक्तीकरणाचं किंवा कुठल्या योजनांचं प्रलोभन देत नाहीत. त्यांचं फक्त इस्लाम एके इस्लाम ह्याच्यावर ते जिंकून येतात. आत्ता महाराष्ट्रामध्ये सुद्धा हैदराबादच्या ओवेसीची माणसं जिंकून आली. तर तिथल्या महिलांना वाटत नाही का की ते बघ आताच्या आजच्या आधुनिक काळामध्ये मोबाईलमुळे नक्कीच त्यांना जगात काय चाललं आहे, भारतात काय चाललं आहे थोडंफार तरी कळतं आहे. त्यांना आजूबाजूला दिसतं आहे की मुली शिकत आहेत, नोकरी करत आहेत, छान व्यवस्थित राहू शकत आहेत, त्यांच्यावर अत्याचार झाला तर अन्यायासाठी लढा देऊ शकत आहेत. आणि आपल्या बायकांना उलट म्हणजे मोदी सरकारकडून 3 तलाकपासून सुटकारा मिळतो आहे. पण तेच जर इस्लामीच लोक आले तर ह्याही पलीकडे आपल्यावर बंदी येईल हे त्यांना नसेल का कळत का, असा हा माझा प्रश्न होता. म्हणजे मला आपल्या लोकांना त्याचं दुःख माहीतच नाही. आणि त्यामुळे आपल्याला काही लोकांना वाटतं की आपण इस्लामला का नाव ठेवावं, काय आपल्याला त्रास देतात, असं खूप जणांना वाटतं, सेक्युलर वगैरे. पण जे त्रास भोगत आहेत त्यांना वाटत नाही काय. मला असं वाटतं की आई असे नेहमीच अशी वृत्ती असते प्रत्येक आईची जगातल्या, मग फक्त माणसांच्याच नाही जनावरांच्या पण, की आपलं मूल सुखी व्हावं हे प्रत्येक आईला वाटतं. मग त्यांच्या मुसलमान आयांना नसेल वाटत की आपल्या मुलीवर अत्याचार होऊ नये, आपल्या मुलींचा 3 तलाक होऊ नये, त्यांचा हलाला होऊ नये. मग त्यांना वाटत नाही की आपल्या मुलींना सशक्तीकरण व्हावं, आपल्या मुलींनी शिकावं, आपल्या मुलींनी पुढे यावं. फक्त दिसतंय डोळ्याने दिसतंय आजूबाजूच्या देशामध्ये काय चाललं आहे. ते म्हणतात 56 देश आहेत, 58 देश आहेत, एकाच देशाचे 5 तुकडे करून त्याचे 5 झाले म्हणून सांगतात, दुसरा एखादा बळकावतात. नंबरने वाढलेले आहेत, पण आपापसामध्ये त्यांची किती मारामारी आहे ते बघत नाहीत का. तरीसुद्धा जर त्यांना जाग नाही आहे, मग आपल्यासारख्यांना काय आपण सांगणार, असं माझं म्हणणं होतं. तर आपण लोकांनी त्या लोकांना तर जागवा केलंच पाहिजे आणि आपल्या लोकांना पण कळायला द्यायला पाहिजे की महिला सशक्तीकरण करून आपल्याला काही
चांगल्या योजना देत आहेत ते आपल्या भल्यांसाठी आहे. आपल्यावर अत्याचार होऊ नये, आपण चांगलं राहावं ह्यासाठी आहे. हे आपल्याच लोकांना जरी कळलं आणि त्याचा त्यांनी उपयोग केला तर पर्शियाचं नक्कीच जसं पतन झालं तसं भारताचं नक्कीच होणार नाही. तर आमचा हा विषय चालला तेव्हा माझी एक मैत्रीण मस्करीत, म्हणजे तिचं जरा लाईट बोलायची पद्धत आहे, ती पटकन बोलली, अगं काही लोकांची वृत्ती असते की मीच कशाला सहन करू, होऊ दे बाकीचे, आपण बायकांना सहन करायला होऊ द्या, म्हणून ते लोक करत असतील, त्यांची मनोवृत्तीच तेवढी लहान. पण खरंच हा एवढा छुपकोत्या मनोवृत्तीने राहण्याचा विषय आहे का? आपण 50 नाही 40%च धुऱ्या बायका आहेत. 40% बायका नाही का विरोध करू शकत बायकावर होणाऱ्या अन्यायाला, किंवा बायकावर पुढे अन्याय होणारा माणूस येत असेल जिंकून तर त्याला थोपवण्यासाठी? हा विचार करण्याचा हे महिलांच्याच हातात आहे असं मला वाटतं. राजकारणात काहीही असू दे, पण नुकसान ह्याच्यामध्ये महिला घटकांचं होतं. त्या महिलांनी विचार केला पाहिजे की आपला येणारा नेता हा स्त्री सशक्तीकरणाचा आहे का कोत्या मनोवृत्तीचा आहे? मग तो हिंदू मुसलमान कुठलाही असू दे, तो स्त्रीला उपभोग्य वस्तू समजत असेल, स्त्रीला बांधून ठेवण्याच्या विचाराचा असेल, नक्कीच अशा पुरुषाला, अशा व्यक्तीला, मग ती स्त्री असू दे का पुरुष कोणी असू दे, अशा व्यक्तीला राजकारणामध्ये थारा देऊ नये आणि जिंकायला देऊ नये असं मला वाटतं. बघा तुम्हाला काय वाटतं, तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी आभारी आहे.